थैंक यू सो मच। अभी अभी अपने आवाज सुने हमारे काबिल दोस्त जय जी टकेकर, इनका भी मैं तहे दिल से आभार। सम्मानीय आदरणीय एक कर्तृत्व नेता जिन्हें कहा जाएगा, सम्मानीय सुरेश जी खरत सर काका यहाँ पर आए थे, उनका भी मैं तहे दिल से आभार। काका हर साल की तरह इस साल भी वर्सोली गांव के ऊपर प्रेम और वो समाज कार्य आपने की हुई पहुंच पाओ दी और यहाँ पर आप तशरीफ लाए, आपका भी मैं तहे दिल से आभार व्यक्त करता हूँ। आज के दिन का ये तीसरी टीम सुपर 3 में प्रवेश करेगी, उसके लिए होता हुआ ये लड़त। एक तरफ है सिग्नेचर ग्रुप और एक तरफ है लक्ष्मी कृपा। अगर इस प्रतियोगिता में देखा जाए ना दोस्तों, तो करो या मरो, ये इस प्रतियोगिता का यह आयोजन नॉकआउट। पहली गेंद आड़े वाले से खेलने की प्रयास, पहली गेंद के ऊपर गेंदबाज सोहम जायनाकवा। मैंने पहले ही कहा था ये खिलाड़ी सर्वश्रेष्ठ खिलाड़ी है और इन्होंने अपने कम आयु में अपने टीम का नाम बड़ा किया है। मावली 11 वर्सोली टीम, फिर वो कहां पर भी हो, अलीबाग में हो, रोहा में हो या फिर मुरुड में जाकर जिन्होंने अपने बल्लेबाजी या गेंदबाजी का परचम लहराया ना, वो मावली 11 वर्सोली टीम के एक अच्छे गेंदबाज सोहम जायनाकवा। ओहो, फिर से एक बार पॉइंट रिजल्ट में खेल दिया बिहाइंड विकेट। थर्ड मैन बाउंड्री लाइन की तरफ गेंद ट्रैवल होती हुई, फील्डर वहां पर अच्छा प्रयास किया, कोशिश की। और ऐसा कहा जाता है जय जी टकेकर कि अपने दुनिया में कितना पैसा कमाया उससे ज्यादा कितना पैसा बचा लिया, और वही क्रिकेट में महत्वपूर्ण है, कितने रन बना लिए उससे ज्यादा कितने रन सेव कर लिए। जरूर यहां पर अगर देखा जाए ना तो मेरे सामने अपने सभी के चहेते वर्सोली एक्सप्रेस जिसे कहा जा रहा है, वो कुमार स्वर्गीय जयदीप शेखर बना, इनके माध्यम से फाइनल मैन ऑफ मैच के लिए ट्रॉफी, बेस्ट बैट्समैन के लिए कैप, उसी साथों साथ बेस्ट बैटर के लिए कैप और मैन ऑफ द सीरीज के लिए कैप। अगर देखा जाए ना तो जयदीप बना की याद वर्सोली एक्सप्रेस जिसे कहा जा रहा है, और उसके कार्यविधि में मुझे अभी पता चला कि उसके कार्यविधि में जो अपने वर्सोली के 8 टीम है, वो 8 टीमों को ये कैप दी गई थी उसकी याद ताज़ा करने के लिए। और फिर से एक बार मैं शेखर जी बना सर और उनके टीममेट का तेजी से आभार व्यक्त करूंगा जिन्होंने जयदीप की याद रखने के लिए ये कैप स्पॉन्सर की है। जबकि फाइनल मैन ऑफ मैच के लिए कैप है, बेस्ट बैटर के लिए कैप है, बेस्ट बॉलर के लिए कैप है, मैन ऑफ द सीरीज के लिए कैप है, और वो कैप ऐसी वैसी नहीं है, वो है वर्सोली एक्सप्रेस जयदीप बना के ये कैप है, और जिसके सर पे है ना उसके सर पे वो शुभ आशीर्वाद है। और जरूर मैं धन्यवाद कहूंगा और स्वर्गीय जयदीप बना को मेरे तरफ से भी श्रद्धांजलि प्रदान करूंगा। तो यहाँ पर पहली विकेट का पतन, पहला झटका लगता हुआ अगर देखा जाए तो बल्लेबाजी करते हुए टीम लक्ष्मी कृपा टीम को सिग्नेचर ग्रुप की तरफ से शानदार गेंदबाजी, न कद बड़ा न पद बड़ा, जो मुसीबत में लड़ा वो सबसे बड़ा। पर अभी पूरी जिम्मेदारी बैटर अगर देखा जाए ना तो प्रथमेश पाटिल और भुवन डवले ये दोनों खिलाड़ियों के ऊपर होगी। भुवन डवले और उसकी साथों साथ प्रथमेश पाटिल, ये दोनों खिलाड़ी लक्ष्मी कृपा टीम के लिए रन मशीन बनना होगा, क्योंकि सोहम जायनाकवा सिग्नेचर ग्रुप की तरह अपने मैच में सिग्नेचर देते हुए नजर आ रहे। और इस बार देखिए भुवन डवले आए और डवले ने लगा दिया शानदार छक्का। बल्लेबाज भुवन डवले गए, ऐसा लगा कि पॉपिंग क्रीज से सेट होकर गए और पहली गेंद का सामना किया, सजाए काला पानी 6 रनों के लिए, लॉफ्टेड षटकार। इस बार लेग स्टंप के बाहर, ऑफिशियल अंपायर का इशारा, लेग स्टंप के बाहर जाने वाली गेंद वाइड करार कर दिया। प्लेटफॉर्म नंबर 1 पर आने वाली ट्रेन 2 पर आते हुए जाना था वाशी, पहुंच गए काशी और 1 रन की काशी करते हुए इस बार व्हाइट के साथ टीम का टोटल स्कोर जा पहुंचा है 9 रन। फिर से एक बार देखिए दिशा इन गेंदबाजी, लगातार की दूसरी गेंद दबाव में डालने का प्रयास कर रहे हैं बैटर भुवन डवले। जिस तरह से बल्लेबाजी के लिए आए, छक्के के साथ शुरुआत की और यहां पर बल्लेबाज को
लेग स्टंप के बाहर डालने की कोशिश, कुछ अलग करने की कोशिश में सोहम जाय नाखवा अपनी पारी में लड़खड़ाते हुए नजर आ रहे। स्कोर जा पहुंचे स्कोर कार्ड पर 10 रन 1 विकेट के नुकसान पर। ओहो, मिस टाइमिंग, गेंद हवा में, ऊंचाई ज्यादा लंबाई कम, फील्डर गेंद के नीचे। ओहो, ओल्ड इज गोल्ड, जूनत है सोना। और जरूर पूरी नजर अपने उन्होंने गेंद के ऊपर रखी और जरूर जिन्होंने अभी कैच लपकाना, ऐसा लगा कि उनकी शादी से पहले संगीता भाभी आई और उनको गले से लगाया और शानदार कैच लपकते हुए यहां पर विकेट प्राप्त की गणेश तांबोली फील्डर ने। शानदार कैच, विकेट का पतन। और तांबोली नाम आया तो बंटी तांबोली, हमारे दर्शना भाभी के हीरो, इनकी टीम अगर देखी जाए तो बल्लेबाजी करते हुए न्यू बैटर मैदान पर यश पाटिल आते हुए हम जाय नाखवा ब्रेक थ्रू दिलाने में कामयाब होते हुए एक छक्का आने के बाद भुवन डवले जैसे बल्लेबाज की विकेट प्राप्त की। शानदार कैच वहां पर गणेश तांबोली ने लपकी और विकेट का पतन प्राप्त करते हुए आज है हम वर्सोली के मैदान पर। वर्सोली कोलीवाड़ा प्रीमियर लीग 2026 सीजन 5 का ये थरार और ये तीसरी मैच जो सुपर 3 में प्रवेश करेगी। एक तरफ है लक्ष्मी कृपा और एक तरफ है सिग्नेचर ग्रुप। ये दोनों टीम के दरमियान क्रिकेट का बैटल, क्रिकेट का महायुद्ध। dreamscricket.in लाइव थेट प्रक्षेपण। आज उनकी एनिवर्सरी, 8वीं एनिवर्सरी है, उन्हें भी शुभकामनाएं होगी। ओहो, बकते बजी मांगते बड़ा, कहीं पे निगाहे कहीं पे निशाना और हमारा लखपति कहा गया, रो लखपति डॉट खेच जाती हुई। एक ओवर की समाप्ति के बाद टीम का टोटल स्कोर जहां पहुंचा है 10 रन 2 विकेटों के नुकसान पर। आने वाली 24 गेंदें शेष बाकी है, क्या टारगेट सेट किया जाएगा? जहां पर नजर जारी है वहां पर सिर्फ प्यारे दर्शक और दर्शक ही नजर आ रहे। सभी दर्शकों का फिर से एक बार तहे दिल से स्वागत है। सिग्नेचर ग्रुप की तरफ से दूसरी ओर की जिम्मेदारी आर्ची का परशा परशुराम पाटिल। खाइंतर तुपाशी नाइतर उपाशी, ऐसे खिलाड़ियों पर पिछले मैच में उन्होंने नाराज किया था। साईं बाबा का आशीर्वाद लेकर मैदान में उतरे थे पर साईं बाबा ने साथ नहीं दिया। पर आज खंडोबा का मल्लार लगाकर एल की कृपा, जरूर लक्ष्मी कृपा भी मैदान पर सज्ज है। उन्हें भी जीतना है क्योंकि जीत का भंडार लगाकर मैदान पर उतरे हैं। एक ओवर की समाप्ति के बाद 10 रन 2 विकेटों के नुकसान पर दूसरी ओर की जिम्मेदारी परशुराम पाटिल। एक ही टीम के दोनों खिलाड़ी आज दोनों अपोजिट खेल रहे, दुश्मन दिखेंगे, वैरी बनेंगे क्योंकि यहाँ पर अगर देखा जाए तो प्रथमेश पाटिल और परशुराम पाटिल एक ही टीम के खिलाड़ी आज दोनों अलग अलग यहाँ पर नजर आ रहे। जिस तरह से महाभारत में अगर देखा जाए तो कौरव और पांडव का युद्ध, उसी तरह से ये दोनों में युद्ध होता हुआ नजर आ रहा है। परशुराम अलीबाग एंड से और इस बार मिडल की दिशा में खेलेगा फाइट लेग में और फील्डर, ओहो क्या बात है, आज जरूर छा गए। जहां पर नजर जा रही है वहां पर गणेश तांबोली, क्या बात है। और जरूर इस बार शानदार फील्डिंग। तब तक 1 रन लेने का मौका, 1 रन के साथ टीम का स्कोर 11 रन 2 विकेटों के नुकसान पर दूसरा और प्रगति पर। अभी आए हुए दर्शकों की जानकारी के लिए चालू मुकाबला लक्ष्मी कृपा और उनके अपोजिट सिग्नेचर ग्रुप, ये दोनों टीम के दरमियान। झंडू बाम लगाओ, दर्द को भगाओ। तो फिर से एक बार चलते हैं दोस्तों मैदान पर। परशुराम गेंदबाजी के लिए पहली गेंद पर सिंगल, दूसरी गेंद डालने के लिए तैयार। ओहो, बल्ले का भारी सिरा, विकेट कीपर का सहारा, बाइको गेली माहिरी, काम करी पीतांबरी, बल्लेबाज बैक टू द पैवेलियन। डीजे
मी निघालो तुम्ही येता का माझ्या साईच्या भेटीला। और जरूर वही गेंदबाजी परशुराम ने की और बल्लेबाज को वापस का रास्ता। और स्टेज पर कौन आए हैं, वर्सोली गोकुल धाम के गोलू यहाँ पर आए, उनका भी स्वागत है। आज पूरे दर्शक गोलू को देखते होंगे कि जिस तरह से गोकुल धाम के ये गोलू और ये वर्सोली के गोलू। जरूर फिर से एक बार स्कोर कार्ड पर स्कोर रुका हुआ 11 रन 3 विकेटों के नुकसान पर गेंदबाजी करते हुए परशुराम। परशुराम आए थर्ड मैन की दिशा में, हो जालिंदर टांगा पलटी घोड़े फरार, गेंद बॉर्डर लाइन के पार, चौकार डीजे। पंद्रह रन स्कोर कार्ड पर जालिंदर फिर से एक बार मिड विकेट की दिशा में लगाया गया, तैनात किए। इस बार फिर से हो बल्ले का फिर से एक बार बारी, सीरा विकेट कीपर का नहीं मिला सहारा। है ना तो नागेश बालकुया ने सदरक्षण है खल निग्रहण है रायगढ़ पुलिस। और आज इस प्रतियोगिता में रणों की चोरी पीएसआई साहब आज मैदान पर बल्लेबाजी करते हुए नजर आ रहे हैं। इस बार के दबाव में और डीप स्क्वायर लेग सीमा रेखा के पार, जीवन दान का फायदा, गेंद सीमा पार डीजे। आजाद केले तुला, अभी कहेंगे हमने जो कैच छोड़ा ना उसका फायदा उठाते हुए बैटर पीएसआई नागेश जी बल्कु यहाँ पर स्कोर जा पहुंचे 25 रन। शानदार बल्लेबाजी, तोड़फोड़ बल्लेबाजी, अभी इनिंग की शुरुआत नागेश बल्कु सर करते हुए नजर आ रहे। इस बार फिर से लेग स्टंप के जरिए का डीप गेंद और लेग स्टंप के बाहर, ऑफिशियल अंपायर का इशारा वाइड का आता हुआ एक्स्ट्रा के साथ रनों की प्राप्ति होती हुई 26वां साल। और इस 26वें साल में वर्सोली कोलीवाड़ा प्रीमियर लीग 2026 का ये थरार 5वें पर्व में है हम, चमचमातिया ट्रॉफिया, और उस ट्रॉफी पर किसका नाम होगा। इस बार फिर से शॉट ऑन पुल करना चाहते थे, वाइडिश डीप स्क्वायर की दिशा में खेल दिया है। पर फील्डर फील्ड करेंगे, तब एक रन लेने का मौका। एक रन के साथ टीम का स्कोर धीरे धीरे 27 रन स्कोर कार्ड पर दौर की समाप्ति के बाद 27 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। अभी आए हुए दर्शकों के जानकारी के लिए लक्ष्मी ग्रुप बनाम सिग्नेचर, लक्ष्मी कृपा बनाम सिग्नेचर ग्रुप, ये दोनों टीम के दरमियान क्रिकेट का मैच, क्रिकेट का बैटल इस प्रतियोगिता में हमें नजर आ रहा है। नागेश बल्कु सर जिन्होंने 2 चौवे एक छक्का लगाकर अपने टीम के लिए जरूर बड़ा योगदान दिया है, आज अलीबाग तहसील के पीएसआई है और आज उन्होंने अपनी टीम लक्ष्मी कृपा की जिम्मेदारी अपने कंधे पर ली है और वही कारनामा करते हुए नजर आए। परशुराम पाटिल जैसे गेंदबाज के ऊपर प्रतिकार करते हुए न्यू गेंदबाज किशोर डवले, एक अनुभवी गेंदबाज किशोर डवले गेंदबाजी करने के लिए तैयार होंगे। उनका सामना करेंगे बैटर प्रथमेश पाटिल। हम देख रहे दर्शना भाभी के हीरो यहाँ पर बंटी जी तांबोली साहब, उनका भी तेजी से स्वागत है। उनकी मैच लक्ष्मी कृपा, ओहो गेंद हवा में, फील्डर वहां पर सोम जाए नाकवा, गेंद शरण में, फील्डर के हाथों में फिर से एक बार 13 का फुल 17 की माला, झुकेगा नहीं साला, ठोक दे डीजे वाला। वाडकर उर्फ चुन्नू, वार्डे उर्फ चुन्नू याने विनंती असेल आपण सुद्धा स्टेजवरती आपला सुद्धा सहर्ष स्वागत आहे।
सन्माननीय सिद्धेशजी वार्डे साहेब, माझा आवाज तुमच्या कानापर्यंत पोहोचलाय तर आपण स्टेजवर येऊन विराजमान व्हायचंय. आपला सुद्धा वर्सोली कोलीवाडा प्रीमियर लीग 2026 या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत आहे. तो जरूर यहाँ पर बल्लेबाज मोक्ष आते हुए, मोक्ष थलकर, और उसी साथों साथ प्रसाद 11 टीम के संघ मालक प्रसाद जी पिलनकर साहब यहाँ पर तशरीफ लाए. उनसे भी गुजारिश है कि यहाँ पर तशरीफ लाए. प्रसाद जी पिलनकर सर, मेरी आवाज आपके कानों तक पहुंची है. जिन्होंने अलीबाग तहसील में अपना एक नाम बनाया है, प्रसाद 11 टीम के संघ मालक प्रसाद जी पिलनकर साहब स्टेज पर तशरीफ लाए. इस एक रन के साथ टीम का स्कोर आगे बढ़ता हुआ धीरे धीरे स्कोर कार्ड पर 28 रन 28. तीसरा और प्रगति पर गेंदबाजी के लिए किशोर डवले आए. पहली गेंद पर विकेट, दूसरी गेंद पर सिंगल रन खर्च करते हुए नजर आ रहे हैं. एक अच्छा मैच हर साल की तरह इस साल भी. और इस बार देखिए गेंद लॉन्ग ऑन बाउंड्री लाइन के ऊपर, मस्तक पे दस्तक, गेंद सीमा पार, षटकार. आज प्रथमेश पाटिल के स्लॉट में और उसे भेज दिया पार्किंग लॉट में. स्कोर जा पहुंचा 34 रन 4 विकेटों के नुकसान पर. सिद्धेश जी वार्डे साहब यहां पर आए, उनका भी तहे दिल से स्वागत है. वेलकम है सर, आप इस प्रतियोगिता में तशरीफ लाए. आपका भी वर्सोली कोलीवाड़ा प्रीमियर लीग 2026 सीजन 5 में वेलकम है. सम्माननीय सिद्धेश जी वार्डे साहब, इनका वेलकम. और सिंगल रन के साथ टीम का स्कोर आगे बढ़ता हुआ धीरे धीरे 35 रन. क्या टारगेट सेट किया जाएगा? लक्ष्मी कृपा टीम पहले बल्लेबाजी करते हुए सिग्नेचर ग्रुप टीम के सामने, क्योंकि किशोर डवले ने शानदार गेंदबाजी की. पहली गेंद पर विकेट, दूसरी गेंद पर सिंगल, तीसरी गेंद पर छक्का और चौथी गेंद पर कमबैक करते हुए नजर आ रहे. किशोर डवले गेंदबाजी करने के लिए तैयार. 35 रन स्कोर कार्ड पर लगते हुए 4 विकेटों के नुकसान पर, जबकि यह तीसरा और प्रगति पर है. ओहो, अक्रॉस द लाइन फिर से एक बार घुटना टेक तमाशा देख, पर इस बार गेंद को सीधा विकेट कीपर के दस्तानों में जाने दिया. डॉट गेंद जाती हुई. स्ट्राइक पर बल्लेबाज मोक्ष थलकर. इनके ऊपर जिम्मेदारी है लक्ष्मी कृपा टीम के लिए रनों को प्राप्त करना है. अभी नहीं तो कभी नहीं, पर क्या यहाँ पर उसी लायक गेंदबाजी करेंगे? फिर से एक बार किशोर डवले. ओहो, मिड ऑन की दिशा में खेल दिया. वाइडिश मिड विकेट में फील्डर जब तक डीप में से आएंगे. सोमजाय नाकवा एक रन लिया, दूसरी रन लेने की कोशिश पुरतोज, और इस बार अपनी विकेट को सैक्रिफाइस करते हुए विकेट का पतन. फिर से एक बार 13 का फुल 17 की माला, झुकेगा नहीं साला, ठोक दे डीजे वाला. सिद्धीची वार्डे सर या स्पर्धेसाठी नक्कीच उपस्थित झालेत. त्यांचा यथोचित मान सन्मान आपण करत आहोत. अक्षयजी खुरांबे सरांच्या माध्यमातून यथोचित मान सन्मान. स्कोर जा पहुंचा है स्कोर कार्ड पर 36 रन 5 विकेटों के नुकसान पर. 36 धाव फलकावरती. धन्यवाद सिद्धेश सर, आपण या स्पर्धेसाठी आलात. आपला नक्कीच या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष सहर्ष स्वागत करतोय. तसेच प्रसाद 11 संघाचे संघमालक प्रसादजी पिलनकर साहेब, माझा आवाज तुमच्या कानापर्यंत पोहोचतोय तर विनंती आहे स्टेजवरती येऊन विराजमान व्हा. आपला सुद्धा सहर्ष स्वागत आहे. गेंदबाजी के लिए फिर से एक बार परशुराम पाटिल. पिछले ओवर पे काफी महंगा ओवर खर्च किया था, क्या कमबैक करेंगे? ओहो, गेंद हवा में और फील्डर है वहां पर, और शानदार कैच. अगर ऐसा कैच छक्के में जाता ना दोस्त, तो फिर से एक बार कुछ होता. और इस बार कैच लपकते हुए विकेट का पतन. डीजे को मौका.
कि आप भी स्टेज पर तशरीफ लाए। निखिल सर, मेरी आवाज आपके कानों तक पहुंची है? और राकेश जी बना सर, इनसे भी गुजारिश है। बैजो मास्टर राहुल जी शिवा, इनसे भी गुजारिश है स्टेज पर आए। न्यू बैटर मैदान पर कल्पेश, स्कोर रुका हुआ 36 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। बड़ी कठिनाई परिस्थिति में डाल दिया है गेंदबाजी करने वाली टीम सिग्नेचर ग्रुप। आज अगर परशुराम शानदार गेंदबाजी करते हुए नजर आ रहे, लाजवाब परफॉर्मेंस उनके माध्यम से यहाँ पर नौसेक में बल्लेबाज अगर देखा जाए तो चंद्रांश इस बार स्क्वायर कट किया है, गेंद को ढकेल दिया। थर्ड मैन बाउंड्री लाइन के पार, डीप कवर पॉइंट क्षेत्र खाली, गेंद दंदनाती बाउंड्री लाइन के पार, चौका। टीम का स्कोर जा पहुंचा स्कोर कार्ड पर 40 रन 6 विकेटों के नुकसान पर, जबकि इस प्रतियोगिता का ये चौथा ओवर जारी है। परशुराम पाटिल ने पहली गेंद के ऊपर विकेट प्राप्त की, दूसरी गेंद के ऊपर बैटर कल्पेश के बल्ले से ये शानदार चौवा आता हुआ इनिंग की आगाज करते हुए। ओ फिर से एक बार स्क्वायर कट किया, फील्डर है वहां पर। जिस तरह से मगरमच्छ अपना मुंह खोलती है ना, उसी तरह से इन्होंने अपना हाथ खोला था गेंद को रोकने के लिए। तब तक एक रन लेने का मौका, एक रन के साथ टीम का स्कोर जा पहुंचा 41 रन स्कोर कार्ड पर। चौथा और प्रगति पर 3 गेंदें हो चुके, 3 गेंदें शेष बाकी है। आज इस प्रतियोगिता का अंतिम दिन, एक शानदार आयोजन। ओहो, टप्पा गिरने के बाद गुल्ले स्पॉट पे टप्पा खाने के बाद उछाल लेती हुई सीधा विकेट कीपर के दस्तानों में। एल की लक्ष्मी कृपा टीम के एक रिप्रेजेंटेटिव और दर्शना भाभी के हीरो यहाँ पर बंटी जी तांबोली साहब आए, उनका भी तहे दिल से स्वागत है। और स्कोर रुका हुआ स्कोर कार्ड पर 41 रन 41, बड़ी मुश्किल में डाल दिया है 6 विकेट के नुकसान पर। सिग्नेचर ग्रुप गेंदबाजी करते हुए अलीबाग एंड की तरफ से फिर से एक बार आर्ची का पर्शिया परशुराम पाटिल। ओहो, बैकफुट पर गए, कवर पॉइंट इधर में खेल दिया फील्ड से एक बार, और ये थ्रो कर रहे, खराब फील्डिंग का थ्रो वहां पर। निमेश, ऐसा लग रहा है कि मगरमच्छ के जाले को गए और वहां से जाला फेंक रहे। पहले हाथ भी मगरमच्छ की तरह खोलते हैं और गेंद भी जाले की तरह फेंकते हैं। और यहाँ पर ये क्रिकेट है दोस्तों, ये समुंदर का खेल नहीं है जहां पर आप जानबाजी लगाकर मच्छी पकड़कर लाते हो। पर आप स्कोर जा पहुंचा है आयशा मुखर्जी भाभी के हीरो जर्सी नंबर 42 शिखर धवन, स्कोर कार्ड पर 42 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं परशुराम गेंदबाजी करते हुए। ओहो, फिर से एक बार थर्ड मैन की दिशा में खेल दिया है, और गेंद भी ऐसी है ना, हाँ मुझे प्यार हुआ अल्लाह मियाँ, और उसी फील्डर को पकड़ने का प्रयास कर रही है। तब तक एक रन लेने का मौका, एक रन के साथ टीम का स्कोर जा पहुंचा है 43 रन 4 ओवर की समाप्ति के बाद 6 विकेटों के नुकसान पर। आने वाली 6 गेंदें शेष बाकी है। 6 गेंदों में क्या बड़ा टारगेट सेट किया जाएगा, मैदान में पानी लेके जाए। तब तक सुनते हैं सुमधुर संगीत डीजे मोह। जाने तो मैदान के बाहर नैनेश्वरी भाभी के हीरो भी वार्म अप कर रहे हैं, क्योंकि इसके बाद एक बड़ा मुकाबला, अंतिम 3 का मुकाबला है। और रुपेश जी वाड़कर सर वहां पर वार्म अप करते हुए नजर आ रहे हैं। थोड़ी देर में उनके साथी सहकारी प्रतिमा जी पाटिल भी यहाँ पर तशरीफ लाएंगे, उनका भी स्वागत होगा। आखिरी ओवर लेकर गेंदबाजी के लिए गेंदबाज शशिकांत भगत गेंदबाजी के लिए आते हुए। स्ट्राइक रेट पर बल्लेबाज फिर से एक बार कल्पेश, जिन्होंने चौवे के साथ आगाज किया है ना, उस खिलाड़ी के ऊपर पूरी जिम्मेदारी है, क्योंकि यहाँ पर शशिकांत भगत गेंदबाजी के लिए डेथ और स्पेशलिस्ट, हाणामारी का षटक जिसे कहा जाएगा स्लॉग ओवर, और इस स्लॉग ओवर में किस तरह की गेंदबाजी करेंगे। फिर से एक बार स्ट्राइक रेट पर बल्लेबाज कल्पेश।
शॉट गेन हवा में खेल दिया शशिकांत भगत, चेंडू नाही भगत, ओहो डोकरा डोकरी कवटाचा पोला, डोकरा मारते डोकरीला डोला, बायको चकनी मेवनी देखनी, बायको पेक्षा मेवनी बरी, ऐसे कुछ कहते हुए यहाँ पर शशिकांत भगत जीवन दान देते हुए तंबाखू सोडा, दारू सोडा, वेल पडली तर गर्लफ्रेंड त्रास देत असेल तर गर्लफ्रेंडला सोडा। धाव संख्या 44, 6 बाद, 44 रन स्कोर कार्ड पर फिर से एक बार बैटर, ओहो खड़ताल फुला कालून चेंडू फरार, गेंद जाएगी लॉन्ग स्टॉप बाउंड्री लाइन के पार, चौकार। कम है और वो अपने हाथों से गेंद बाउंड्री लाइन के पास भेज रहे हैं। 48 रन स्कोर कार्ड पर 48, 48 धावा धाव फलकावरती। फिर से एक बार गेंदबाजी करने के लिए तैयार गेंदबाज शशिकांत, ओहो बल्ले का भारी सिरा, विकेट कीपर परशुराम का सहारा और इस बार विकेट का पतन, डीजे को मौका। पर ओल्ड इज गोल्ड, जिन्होंने लेदर के खिलाड़ियों को प्रशिक्षक कोच गिरी की थी, वही सम्मानीय आदरणीय रविंद्र पाटिल सर मैदान पर आते हुए। आज अगर देखा जाए तो अलीबाग टेनिस क्रिकेट में लेदर कोच की प्रशिक्षण देने वाले ये खिलाड़ी मैदान पर उतरे, स्कोर रुका हुआ 48 रन 7 विकेटों के नुकसान पर। क्या इस प्रतियोगिता में फिर से एक बार ऑल आउट किया जाएगा? क्योंकि पहली टीम थी जिन्होंने ऑल आउट किया था, दरिया सागर टीम ने ऑल आउट किया था, पर आज सिग्नेचर ग्रुप को मौका मिलेगा। रविंद्र पाटिल द लेजेंडरी प्लेयर, ओहो बैक टू द बॉलर, खेल दिया, जड़ में डालने की कोशिश, एक रन लेने का मौका, स्ट्राइक रोटेट करते हुए कल्पेश जैसे बल्लेबाज को यहां पर स्ट्राइक देते हुए स्कोर जा पहुंचा है 49 रन, 49 रन स्कोर कार्ड पर 7 विकेटों के नुकसान पर। 4 गेंदें हो चुकी है, 2 गेंदें आना बाकी। एक शानदार मैच। शशिकांत भगत इस बार आउटसाइड ऑफ स्टंप, ऑफिशियल अंपायर सर का इशारा वाइड का था, वह एक्स्ट्रा के साथ टीम का स्कोर 50 रन मुकम्मल। जोरदार तालियां लक्ष्मी ग्रुप कृपा, यहां पर 50 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। आने वाली 2 गेंदें शेष बाकी है। लक्ष्मी कृपा बनाम सिग्नेचर ग्रुप, ये दोनों टीम के दरमियान क्रिकेट का बैटल। इस बार स्ट्रेट दिया, खेल दिया है, लॉन्ग ऑफ, 1 बाउंस, कमेंट्री बॉक्स को पप्पी लेते हुए गेंद सीमा पार, 1 बाउंस, चौकार। चौबे के साथ टीम का स्कोर जा पहुंचा है 54 रन, 54। ओहो फिर से बताया, क्रॉस द लाइन खेलने की कोशिश, बैक ऑफ लेग गेंद थी, पहले ही मन बना लिया था बॉल लॉन्ग लेग की दिशा में खेलेंगे, पर इस बार बीट किया, फंसाया, गंडाया, चकाया और डॉट गेंद कराते हुए। तो जरूर यहां पर पहले सत्र का खेल समाप्त हो चुका। पहले सत्र में बल्लेबाजी करते हुए लक्ष्मी कृपा टीम ने निर्धारित 30 गेंदों में 54 रन बनाए और 55 रनों का टारगेट सेट किया है सिग्नेचर ग्रुप के सामने। क्या इस लक्ष्य को पार किया जाएगा या उसे डिपेंड किया जाएगा, ये सुनने के लिए माइक्रोफोन पर आमंत्रित करूंगा दूसरे सत्र के लिए। माय बोली मराठी भाषा में एक रायगढ़ का बुलंद आवाज है वर्सोली गांव के सम्माननीय जय जी टकेकर के पास। धन्यवाद।
धावा पाहिजे असताना कशा प्रकारची कामगिरी हे येणारे खेळाडू नक्कीच कशा प्रकारे करतील. चला स्टार्ट करायचं आहे सिग्नेचर. नो डाऊट सर्वांचे लाडके दोन्ही खेळाडू परशुराम पाटील आणि सोहम जायनाकवा ही अवाढव्य जोडी जी मैदानामध्ये फक्त धावांसाठीच उतरते, मोठ्या फटक्यांसाठीच उतरते, अशी ही जोडी मैदानामध्ये 55 धावा त्या ठिकाणी लक्ष्य पार करायचं आहे त्यासाठी प्रयत्न करताना पाहायला मिळेल. 55 टू विन मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळते. 55 धावांचं लक्ष्य आपल्याला पाहायला मिळते आणि नक्कीच या 55 धावांचा आपण जर विचार केलात ना तर नक्कीच परशुराम पाटील आणि सोहम जायनाकवा ही जोडी चांगल्या प्रकारे मैदानामध्ये खेळण्यासाठी सज्ज नक्कीच झाले, परंतु मैदानामध्ये जिंकूनच बाहेर यायचा आहे हा आत्मविश्वास मात्र सिग्नेचर संघाकडनं या दोघांना दिलेला आपल्याला पाहायला मिळतोय आणि ही कामगिरी पार पाडायची आहे, या कामगिरीवरती खरं उतरायचं आहे आणि नक्कीच ही स्पर्धा टॉप 3 मध्ये कोण दाखल होणार पहिलाच आपण सामन्यामध्ये पाहिलं तर नक्कीच कुठेतरी साईराज वर्सोली संघ एक कमकुवत संघ म्हणून आपल्याला पाहायला मिळत होता, परंतु त्यांच्यामध्ये असलेली जिद्द आणि केलेली खेळी मग त्यामध्ये कैवल्य वाकटीचं कौतुक करावं लागेल, त्याचप्रमाणे नितेश बनाचं कौतुक करावं लागेल, त्याचप्रमाणे पाहिलं तर मग भगीरथ दांडेकरचं कौतुक करावं लागेल आणि नो डाऊट संघाचं सूत्र हलवणारा रुपेश वाडकरचं कौतुक करावं लागेल. ही जोडी आहे ना ही मात्र कुठेतरी मैदानामध्ये आग ओतली आणि त्या जीवावरती साईराज हा टॉप 3 मध्ये पोहोचणारा हा पहिला संघ आपण पाहिलात. त्याचनंतर अफलातून एक मॅच बघितलीत दरिया सागर आणि मरुआई संघामध्ये हा खूप हाय स्कोरिंग सामना आपण पाहिलात, परंतु वंदेश वाडकरची लाजवाब खेळी, लाजवाब पारी, एक अष्टपैलू कामगिरी, दुहेरी कामगिरी ज्या ठिकाणी आपण पाहिलीत. नक्कीच वन मॅन शो स्पर्धेमध्ये कामगिरी करून वंदेश वाडकरनी 86 धावांचं लक्ष्य मैदानामध्ये कुठून काढलं होतं आणि दरिया सागर संघ हा टॉप 2 मध्ये प्रवेश झालेला संघ आपण पाहिलात आणि ही लढत आहे टॉप 3 साठी. टॉप 3 मध्ये हा तिसरा संघ कोण दाखल होणार नक्की सामना चालू असेल लक्ष्मी कृपा विरुद्ध सिग्नेचर ग्रुप. लक्ष्मी कृपाने प्रथमतः फलंदाजी करत असताना मैदानामध्ये 54 धावा मैदानामध्ये काढलेला आपल्याला पाहायला मिळतंय आणि 55 धावा मैदानामध्ये सिग्नेचर संघ म्हणजे परशुराम पाटील कर्णधाराचा हा संघ मैदानामध्ये 55 धावांचं लक्ष्य पार करताना पाहायला मिळेल. दोघांची पर्सनॅलिटी बघितली, दोघांची खेळ बघितली, दोघांचा एक अनुभव बघितलात ते ह्या मैदानामध्ये तिन्ही सामन्यांमध्ये आणि हा चौथा सामना प्रत्येक सामन्यांमध्ये चांगलंच केलंय आणि ह्या स्पर्धेत सुद्धा चांगलं करणार, या सामन्यात सुद्धा चांगलं करणार हे मात्र निश्चितच पाहायला मिळेल. गोलंदाज आपण विचार केला तर एक अनुभवी खेळाडू नक्कीच LK ग्रुपकडनं दोन्ही सामने जिंकून टॉप 1 मध्ये पोहोचणारा हा पहिला संघ आहे आणि याच्या विरोधामध्ये खेळताना आपल्याला सिग्नेचर पाहायला मिळतोय. पाहायचा आहे LK ग्रुप विरुद्ध सिग्नेचर ग्रुप. चला सामना सुरुवात करायचा आहे. चंद्रहास तांबोळे गोलंदाजी पंचांच्या उजव्या साईडना गाड घेऊन सुरुवात करणार परशुराम पाटील साठी. पाहायचा आहे पहिला चेंडू परशुराम. या ठिकाणी नक्कीच पंचांनी डेट चेंडू डिक्लेअर केलाय, कुठेतरी नक्कीच खेळण्याच्या मनस्थितीमध्ये या ठिकाणी पाहायला लक्ष नव्हतं नक्कीच म्हणता येईल या ठिकाणी आणि नक्कीच गोलंदाजाला या ठिकाणी थांबवला. नक्कीच कुठेतरी मनामध्ये विचार चालू असं थोडंसं क्षेत्ररक्षण पाहणी करत असतील, कोणता खेळाडू कुठे सजवलाय, कशा प्रकारची हाणामारीचं षटक आणावं लागेल, कारण पॉवर प्लेचं षटक म्हटल्यानंतर ह्या षटकामध्ये 20-22 धावा सहज या वर्सुलीच्या मैदानामध्ये येतात आणि तोच विचार करून परशुराम मात्र त्याच प्रकारची कामगिरी पार पडणार का या पहिल्या चेंडूवरती. म्हटल्याप्रमाणे जोरदार पार केला, झेल घेण्याची संधी आणि मात्र काय घडलंय बघा. चुकीला माफी नाही, नक्कीच मोक्ष तू कॅश नाही तरी तू मॅच सोडली आहेस. परशुराम ना तर बॅटला नक्की चुंबन घेत असेल, कारण माहिती आहे लक किती आपल्या साईड नाही, हा पूर्ण संघ आपल्यावरती निर्भय आहे. आपण जर मैदानाच्या बाहेर 0 वरती गेलो ना तर संघ पूर्णपणे तुटून जाईल, सर्वांची इच्छा मात्र तुटून जाईल आणि या पहिल्या चेंडूवरती परशुराम सारखी मोठी विकेट घेण्याची संधी गोलंदाज चंद्रहास तांबोळीनी उपलब्ध करून दिली होती, परंतु मोक्षनी या ठिकाणी घाण केली, माती केली असं मात्र नक्कीच म्हणता येईल. मोक्ष मात्र या चुकीला कसं परतफेड करणार हे मात्र निश्चितच आपल्याला काही येणाऱ्या वेळामध्ये समजेल, परंतु परशुराम पाटील मात्र आपली खेळी लाजवाबच करणार, कारण नेहमी म्हणतो एक जीवदान भेटल्यानंतर त्या खेळाडूची पुढची रणनीती, पुढची खेळी ही त्यापेक्षाही आक्रमक असते. आता मात्र स्ट्राईकवरती सोहम जायनाकवा डान्सिंग ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न, चेंडूवरती ताकद होती, फटका होता आणि फटक्यामध्ये ताकद, चेंडू आर पार सीमा पार, मिळेल चौकार.
ना मग झाली सुरुवात. कारण बॅटवरती चेंडू आला का परशुरामचा सीमारेषेबाहेरच जाणार, परंतु आता सुरुवात केली ती सोहम जायनाकवाने. ही जोडी नक्कीच मी म्हटल्याप्रमाणे जास्तीत जास्त वेळ मैदानामध्ये टिकून द्यायची नाही, अन्यथा ह्या आधी सुद्धा आपण पाहिलंय आणि ह्या सामन्यात सुद्धा पाहणार. नक्कीच जास्तीत जास्त धावा किंवा जे चेसिंग करायचं आपल्याला चेस करायचं आहे 55 धावा या सहजरित्या तिसऱ्या ते चौथ्या षटकातच निघतील असे दोन खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात. दुसऱ्या चेंडूवरती लगेच प्रहार केला होता. पहिल्या चेंडूवरती एक धाव आली, दुसरा चेंडूवरती चौकार आला आणि तिसरा चेंडू निर्धाव. आपल्या अनुभवाचा वापर, आपल्या कौशल्य शक्तीचा वापर या अनेकशा मैदानामध्ये चंद्रास तांबोले का खेळलाय, चंद्रास तांबोले का फेवरेट आहे, नक्की सर्वांचे लाडके ज्यांचा आवाज महाराष्ट्राबाहेर सुद्धा गेला असे संदीप शेटजगे यांचा लाडका खेळाडू असा चंद्रास तांबोळे आणि त्याची ही क्वालिटी मैदानामध्ये सादर करताना आपल्याला पाहायला मिळते. या ठिकाणी जोरदार प्रहार, निर्णय येणं बाकी असेल, चेंडू सीमा पार, धावा येतील 6, षटकार. षटकाराकडे चौकाराकडे नक्कीच लक्ष नसेल, पण पूर्ण एलके ग्रुपचं लक्ष असेल त्या कॅचकडे. कारण परशुराम ही विकेट इतकी मोठी आहे ना, कारण परशुराम काय करू शकतो किंवा काय करून दाखवलं ह्याचं उत्तर बघा. आधीच्या 2 दिवसामधला खेळ बघा, ड्रीम क्रिकेटच्या माध्यमांना कालच्या 2 दिवसातला खेळ आपण पाहिलात ना, परशुराम एकतर्फी सामना जिंकून सुद्धा देऊ शकतो आणि नक्कीच हे करून दाखवलंय. ही कामगिरी परशुराम करू शकतोय आणि ही जोडी नक्की सोहम जायनाकवा परशुराम पाटील ही जोडी मैदानामध्ये अजूनही निश्चितच खेळताना पाहायला मिळते. 4 चेंडूमध्ये धावसंख्या पाहायला मिळते 11 धावा, ज्या ठिकाणी 55 धावांची गरज असणार आहे. उर्वरित 2 चेंडू चंद्रासला निगेटिव्ह पद्धतीचे फेकावे लागतील. या 5व्या चेंडूवरती काय घडणार सोहमच्या माध्यमातून. सोहमने जोरदार प्रहार केलाय, रॉकेटच्या स्पीडने हा चेंडू पुन्हा एकदा समान कक्षा दिशेने वाटचाल करतोय. 4 धावा मिळतील, नक्की 4 धावा वाढून धावसंख्या जाऊन पोहोचणार 15 धावा. कम ऑन डीजे. विश्वासावरती गोलंदाजी करण्यासाठी चंद्रहासने हातात चेंडू मात्र नक्कीच घेतला होता, परंतु मैदानामध्ये आपल्याला संधी मिळाली. मोक्षला ही कितीपर्यंत मजल मारावी लागणार किंवा कितीपर्यंत परशुरामला रोखावं लागणार हे मात्र कुठेतरी गोलंदाजावरती आता निर्भय असणार आहे. परंतु सोहमचे हे फटकेबाजी ह्या ठिकाणी पाहिलं तर हा 6वा चेंडू होता आणि 6व्या चेंडूवरती पाहिलं तर हा चेंडू निर्धाव गेलाय. 6 चेंडूची सांगता झालंय आणि या 5 षटकांच्या खेळामध्ये 30 चेंडूंच्या खेळामध्ये ज्या ठिकाणी 55 धावा पाहिजे होत्या, या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर मैदानामध्ये धावा पाहायला मिळतात त्या 15 आणि येणारे 24 चेंडू आणि जिंकण्यासाठी 40 धावांची गरज. 24 चेंडू 40 धावा नक्कीच आपण पाहिलंच ना संकेत, तर ह्यापेक्षाही जास्त स्कोर होता, ह्यापेक्षाही लक्ष मोठं होतं, परंतु वंदेशनी दबाव दडपण घेतलं नाही. आणि पाहत ना स्क्रीनवरती आपण पाहू शकताय परशुरामला आणि सोहमला या दोघांच्या चेहऱ्यावरती ना एक हास्य चाललंय. कारण माहिती आहे की जी विकेट भेटल्यानंतर आता जे मला करायचं आहे ना ते कोणी विचार सुद्धा केला नसेल. कारण परशुरामकडे अशा अनेक नवीन नवीन फटके आहेत ना, मग तो लेफ्टी सुद्धा लेफ्टी प्रामुख्याने खेळतो, त्यानंतर त्याकडे रिव्हर्सचे फटके चांगले आहेत, त्याकडे हेलिकॉप्टर शॉट चांगला आहे, तो पल्लू स्कूप चांगला खेळू शकतो, तो सर्व दिशेने मारू शकतो आणि वर्सुलीचं मैदान तर त्याचं त्यापेक्षाही जास्त फेवरेट आहे आणि त्याचाच वापर इथं त्याला करायचा आहे. आणि मैदानामध्ये ज्या ज्या वेळी संधी मिळाले चुकी मात्र नक्कीच होणार. चुकी झालं म्हणून शेवटच्या षटकापर्यंत चेंडूपर्यंत तेच धरून बसायचं नाही, त्यावरती वाटचाल करायची. तेच उदाहरण जर पाहिलंच ना तर कैवल्य पाटीलने सुद्धा दाखवलेलं. नितेश भगतची विकेट भेटली होती, त्याला ती मान्य नव्हती, नक्कीच पंचांकडे अपील करत होता, परंतु नक्कीच हर्षल अवारीचा कानापर्यंत आवाज गेला की गेम मध्ये राहा, मॅच तूही काढू शकतोस आणि कैवल्यने ते सुद्धा काम केले. म्हणजे दोन्हीही टॉप 3 मध्ये सामील झालेले संघम, एका साईडला कैवल्य वागटे असेल, दुसऱ्या सामन्यामध्ये वंदेश असेल आणि तिसऱ्या सामन्यामध्ये मग नक्कीच मला एक चेहरा पाहायला मिळतो म्हणजे परशुराम पाटील. सामना नक्कीच फिरवणार. संधी आली होती, आता गोलंदाजाकडे संधी आहे. नक्कीच सिग्नेचरचे भले मोठे 2 खेळाडू लवकरात लवकर माघारी परतणार, हे कामगिरी करायची आहे. नवीन गोलंदाज यश पाटील एक वेगळ्या प्रकारची गोलंदाजी करतो, कारण चाणक्यने ती गोलंदाजी केली तरच हे खेळाडू फसू शकतात आणि ही फसवण्याची जबाबदारी आता मात्र यश पाटील वरती आहे. चला यश पाटील सुरुवात करायची, याचं क्षेत्ररक्षण सजवत बसू नका, आपल्याला अनेक अजून सामने खेळवायचे, स्पर्धा कंप्लीट करायची आजच्या दिवसातली. चला लेट्स प्ले. पंचांच्या डाव्या साईडना गोलंदाजीला सुरुवात करेल डावखुरा फलंदाजासाठी यश पाटील. लेट्स प्ले. पहिला चेंडू परशुराम पाटील पीपी. नक्कीच म्हटल्याप्रमाणे बघा समीकरण का असतं, ज्या ठिकाणी गरज होती त्या ठिकाणी एक धाव घेतली. त्याला माहिती आहे की समोर असलेला सोहम जायनाकवा आधीच्या वेळी सुद्धा सामनावीराचा मानकरी ठरला होता, मोठे फटके मारले होते, जवळपास 27 धावांचं षटक ठोकलं होतं. तोच खेळाडू 30 फॉर्म
तोच आत्मविश्वास घेऊन सोहम जायनौका पुन्हा एकदा मैदानामध्ये आपल्याला खेळताना पाहायला मिळतोय. आणि काय तो गेम केलाय, पहिल्या षटकामध्येच 15 धावा. एक अनुभवी गोलंदाज चंद्रहास ज्यांनी पहिल्या षटकामध्ये सुरुवात केल्यानंतर विकेट काढूनच दिलेले आहे, असा गोलंदाजच्या विरोधामध्ये कोणतीही चूक न करता 15 धावांचं षटक हे अप्रतिम फलंदाजी नक्कीच म्हणता येईल. आता मात्र स्ट्राईकवरती सोहम जायनौका, हा चेंडू नंबर दुसरा, यश पाटील सोहम जायनौका हे युद्ध पाहायला मिळेल, हे समीकरण पाहायला मिळेल. आतापर्यंत पहिल्या चेंडूवरती 1 धाव आलंय. हा दुसरा चेंडूवरती ज्या ठिकाणी फलंदाजाला सपोर्ट करणारा हे षटक असतं, पाहायचंय काय घडेल. नक्कीच काय घडणार, तर सोहमकडे चेंडू आला का तो षटकारच जाणार, हे समीकरण फिक्स आहे. आणि या चेंडूवरती 6 धावा आल्या, षटकार आलाय आणि डीजेला मिळते संधी. केलात ना, सोहम जायनौकाने सुद्धा बरेचसे सामने मोठे मोठे स्पर्धा खेळल्यात. आता झालेल्या सामन्यामध्ये दमदार आमदार बिग बॅश लीग मध्ये सुद्धा एक संधी भेटली होती सोहम जायनौकाला. कुरुलचा प्रशांत मोरेच्या संघामध्ये संधी मिळाली होती आणि तिथनाच काहीतरी एक अनुभव म्हणू शकताय किंवा त्यांच्यातनं काहीतरी शिकून, मोठ्या स्पर्धेतनं काहीतरी शिकून तीच कामगिरी आपल्या गावासाठी, आपल्या संघासाठी, सिग्नेचर संघासाठी ही करताना पाहायला मिळतोय. सुंदर फटकेबाजी चालू आहे. षटकार पाहिलात, पुढच्या चेंडूवरती काय घडेल, पुढच्या चेंडूवरती सुद्धा कॉपी पेस्ट, सेम फटका, सेम क्वालिटी, सेम दिशा, फक्त निर्णय षटकार षटकार षटकार. धावसंख्या वाढताना मिळते, असं नक्कीच मी म्हटलं होतं की तिसऱ्या ते चौथ्या षटकामध्ये सामना विजयी करतील की काय, नक्की भविष्यवाणी खरी ठरणार की काय. कारण दबाव दडपण आलं असतं, परशुरामचा माघारी परतला असताना तर निश्चितच ह्या ग्राउंडचा इतिहास किंवा ग्राउंडची हिस्ट्री अशी आहे की आतापर्यंत अजून 2 ते 3 विकेट माघारी परतले असते. परंतु विकेट न गेल्यामुळे आत्मविश्वास तोच बेहतरीन आपल्याला पाहायला मिळतोय. त्याचप्रमाणे मैदानामध्ये विचार जर केलात तर चांगली फटकेबाजी होते, 55 धावांचं लक्ष्य पार करण्यामध्ये यश येते. 28 धावा मैदानामध्ये झाल्या सुद्धा. त्याच प्रयत्नामध्ये यश पाटील जो गोलंदाजी करतोय, बॅक टू बॅक 2 षटकार आलेत, षटकारांची हॅट्रिक पाहायला मिळेल का. हा चेंडू नंबर 4 सोहमसाठी उलट्या हाताने फिरवला होता, फुल टॉस चेंडू होता, फुल टोल वसूल केलाय. बॅक टू बॅक तिसरा षटकार षटकार षटकार. सोहम जायनौकाची फलंदाजी चालण्यामागचं कारण आहे ना की वर्सोलकर त्याच्यावरती प्रेम नक्कीच प्रामुख्याने केलं असतं. नक्कीच त्याचे वडील मैदानामध्ये प्रेमी सामना बघायला हजर असतात, त्याचप्रमाणे त्याचा भाऊ सौरभ जायनौका मैदानामध्ये हजर असतो, पूर्ण त्याचा संघ. त्याचप्रमाणे साईराजचं त्यावरती तितकंच प्रेम आहे, गावातल्या सर्व खेळाडू त्यांच्यावरती प्रेम आहे. आणि या प्रेमापोटी मैदानामध्ये खेळ आणि जिद्दीचा खेळ या सोहम जायनौकाच्या माध्यमातून आपण पाहिलात. धावसंख्या झाली 34 धावा. आता मात्र मैदानामध्ये 2 चेंडू अजूनही यशचे बाकी असतील. चेंडू नंबर 5 वरती पुन्हा काय होणार, बॅक टू बॅक चौका की नक्कीच यश पाटील कमबॅकवाला चेंडू करणार. यावेळी सुद्धा चांगला चेंडू होता, म्हटल्याप्रमाणे कमबॅक हा शब्द त्याच्या कानावरती पडला. थोडीशी दिशा चेंज केली, टप्प्यामध्ये आखुडता आपल्याला पाहायला मिळाली. टप्पा पडल्यानंतर थोडासा बाहेरच्या दिशेने निघाला आणि निर्णय लागला तो म्हणजे निर्धाव चेंडू. बऱ्याच टाइम नंतर आपण जर पाहिलं ना, हा निर्धाव चेंडू आपल्याला आलेला पाहायला मिळतोय. यश पाटीलच्या पहिल्या चेंडूवरती 1 धाव आली होती, सुरुवात नक्कीच चांगली केली होती, परंतु पुढच्या 3 चेंडूवरती षटकार 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 पाहायला मिळाला आणि हा निर्धाव चेंडू. या सुद्धा चेंडूवरती निर्णय येणं बाकी असेल आणि पंच मात्र या चेंडूवरती दोन्ही हात समांत करणार आराम के साथ शाहरुख खान स्टाईल मध्ये दर्शवतायत की हा चेंडू असेल वाईट. अतिरिक्त 1 धाव आणि धावसंख्येमध्ये वाढ झालेली पाहायला मिळते. धावसंख्या झाली 35 धावा. अजूनही 1 चेंडू फेकण्यासाठी स्ट्रगल करतोय यश पाटील. यश पाटीलचं समीकरण वेगळं असेल, सोहम जायनौकाचं समीकरण वेगळं असेल. कोण पाहणार ह्याच्यामध्ये विजयी होणार. नक्कीच आत्ता ठिकाणी जर पाहिलं तर गोलंदाजांनी कमबॅक केलाय, बॅक टू बॅक 2 चेंडू निर्धाव टाकण्याचा प्रयत्न केलाय, यशस्वी झालाय. दोन्हीही चेंडू निर्धाव. 12 चेंडूंचा खेळ इथं समाप्त झालाय आणि धावसंख्या झाली ती 35 धावा. येणारे 18 चेंडू आणि जिंकण्यासाठी 20 धावांची गरज. संकेत नक्की समीकरण दिवसभरामध्ये आपण सामने पाहतो, गेले 2 दिवस सामने पाहिले, कुठेतरी एक समीकरण आपण सुद्धा दर्शवू शकतो. मी म्हटलं होतं तिसऱ्या ते चौथ्या षटकामध्ये हा सामना संपणार आणि ती स्थितीमध्ये हा सामना आलाय. 18 चेंडू 20 धावा म्हणजे लाईव्ह वरती बसलेला दीप बनाला सुद्धा माहिती असेल की एक
रन रेटचा आपण जर विचार केला तर सामना लवकर संपवेल आणि त्याचं प्रामुख्याने कारण असेल परशुराम पाटील आणि सोहम जायनाकवा. हे दोन्हीही खेळाडू आपल्या संघ मालकाला अंबरनाथ भगतला हे खुश करण्याचं काम पहिल्या सामन्यापासून करत आलेत आणि आता सुद्धा तेच केलंय. तिसरा संघ नो डाऊट नक्की ज्याला आपण टक्केवारीमध्ये समीकरण केलं जातं असं पाहायला गेलं तर 80% सामना हे माझ्या माध्यमातून हा सिग्नेचर संघाच्या साईडनं वाटतोय, तर जवळपास 20% सामना हा गोलंदाजी करणारा संघ लक्ष्मी कृपा संघाच्या साईडनं वाटतोय. कारण 18 चेंडू आणि 20 धावा म्हणजे 1 ते 2 मोठे फटके येणार म्हणजे राहिले 4 ते 5 धावा. हे समीकरण सोपं समीकरण आता मैदानामध्ये पाहायला मिळतंय आणि आता मात्र नो डाऊट लेफ्टी फलंदाज नक्कीच चंद्रहासच्या बाजूने चंद्रहासनी जबाबदारी पहिल्या चेंडूवधी पार केली होती ना, तीच आता तशाच प्रकारचा चेंडू आपल्या ठेवणीतले चेंडू किंवा आपल्या अनुभवाचा वापर करून टाकणारे चेंडू हे आपल्याला पाहायचे आहेत. सर्व क्रिकेटर्स त्या चेंडूची वाट बघतात, परंतु नाही. परशुराम म्हटलं ना की एक तरी षटकार पहिल्या चेंडूवरती पाहायलाच मिळणार आणि तो नक्की सर्वांना दाखवून दिलाय. हा लांब लचक परशुरामच्या माध्यमातून खणखणीत झणझणीत षटकार. मीठ नाही तर मसाला, हळद, गरम मसाला सर्वच लावलंय. कारण ज्यावेळी कॅच सोडली ना चुकीचं ठरलं, कारण ह्या ठिकाणी झेल पकडणं गरजेचं होतं. परशुरामला माघारी परतवायचं होतं. हा दुसरा चेंडू त्यापेक्षाही खतरनाक स्थितीमध्ये खेळण्याचा प्रयत्न. हा जर शॉट कनेक्ट झाला असताना तर नक्की ड्रीम्स क्रिकेटवाल्यांनी ही क्लिप काढून स्वतः अपलोड केली असती, असा हा शॉट आपल्याला पाहायला मिळाला असता. परंतु चपाल चलाक आणि चातुर्यभरे गोलंदाजी ही चंद्राच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली. हा दुसरा चेंडू हा निर्धाव गेलेला पाहायला मिळतोय. उर्वरित 4 चेंडू समीकरण चेंज झालंय. 16 चेंडू आणि 14 धावा म्हणजे चेंडू जास्त धावसंख्या कमी असं काहीतरी घडलेलं पाहायला मिळतंय. त्या दरम्यान बॅटवरती कडा घेऊन चेंडू गेलाय. 1 धाव पूर्ण झाली. क्षितिज तोपर्यंत फील्ड करेल. धावसंख्यामध्ये कोणताही फरक होणार नाही. धावसंख्या 1 नि वाढेल आणि 1 नि वाढलेली धावसंख्या जाऊन मैदानामध्ये पोहोचले ती म्हणजे 42 धावा. पुन्हा एकदा समीकरण चेंज. प्रत्येक बॉल 2 वरती समीकरण चेंज पाहायला मिळतंय. चेंडू जास्त धावसंख्या कमी हे नक्कीच क्रिकेटमध्ये चुकीचं समीकरण म्हटलं जातं आणि तेच समीकरण 15 चेंडू 13 धावा. नक्कीच अंबरनाथ भगत हे खूप खुश असतील, कारण आपला संघ सुद्धा टॉप 3 मध्ये आपलं नाव पुकारलं जाणार हे मात्र वाट पाहत आहेत. पुढील चेंडू चंद्रहासचा. सोहमचा हा फटका वा व्हेरी गुड ऑसम सुंदर फटका सजवलाय खेळवलाय. पंच सुद्धा हसत हसत सांगतायत की हा चेंडू वाऱ्याच्या दिशेने घनगडत सीमारेषच्या बाहेर चौकार. धावा. आता मात्र सामना झुकत सिग्नेचर संघाकडनं जाताना पाहायला मिळतोय. यावेळी सुद्धा चांगला फटका. आता माहिती आहे की सामना जवळ आलाय. मोठे फटके का मारावेत, जेव्हा गरज होती तेव्हा करून दाखवलंय. आता मात्र स्ट्राईक रोटेट करा, सिंगल डबल येऊन द्या, सामन्यामध्ये पुढे ढकलत चला हे समीकरण पाहायला मिळते. पुन्हा एकदा समीकरण 13 चेंडू 8 धावा. एक धावेने सुद्धा इथं संघाने टाळ्या वाजवताना पाहायला मिळतात. ज्या ठिकाणी षटकार चौकार आला ना की जोरदार टाळ्या व्हायच्या, आता सिंगल रन आल्या सुद्धा टाळ्या होतात, कारण सामना आपल्या मुठीमध्ये आलाय. हे समीकरण घडवून दाखवले या दोन्ही खेळाडूंनी. 13 चेंडू 8 धावा. हा निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला मिळेल. 12 चेंडू मैदानामध्ये पाहिलं तर 8 धावा हे समीकरण झालंय. हे षटक संपलंय. उर्वरित 2 षटक. नो चेंडू आहे पंच, नो चेंडू आहे. जो काही निर्णय असेल तो पंच आपल्या माध्यमातून देण्यात आला. आमच्यापर्यंत नोचा इशारा पोहोचलाय. प्रत्येक नो चेंडू म्हणजे प्रत्येक नो चेंडू ते फ्री हिट असणार आहे आणि फ्री हिट खेळण्यासाठी कोण सज्ज झालाय. ज्या ठिकाणी म्हटलं 13 चेंडू आणि 7 धावांची गरज. हो 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 ISPL चा जर नियम इथं असताना तर हा षटकार नसता तर नक्कीच 8 असता आणि सामना जिंकला असता. परंतु विजयासाठी अजूनही 1 धावेची गरज आहे. 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी ही विजयाची 1 धाव ही एक महत्त्वाची धाव असणार आहे आणि ती विजयाची धाव टॉप 3 मध्ये पोहोचण्याची ही लढत. चेहऱ्यावरती हास्य पाहायला मिळते. 99.99% सामना सिग्नेचर संघ जिंकलेला पाहायला मिळतोय आणि नक्कीच कुठेतरी 1 धाव कशा प्रकारे काढणार, मोठा फटका येणार, षटकार चौकार येणार की गोलंदाजीचा रिस्पेक्ट करणार 1 धाव काढणार हे मात्र पाहायचं आहे. त्या दरम्यान मी विनंती करतो जे टॉप 2 मध्ये पोहोचलेले संघ आहेत म्हणजे साईराज संघाचा संघ कर्णधार
कैवल्य वागटी प्लीज माझा आवाज तुमच्या पोचा प्लीज या, आपण वेळ नका घालू. आणि त्याचप्रमाणे मी विनंती करतोय प्रज्वल डवले यांना, दर्या सागरचा कर्णधार, प्लीज आपण सुद्धा या. चला मी वेळ घालू नका, आपण जरासं एक वेगळं स्पर्धा करण्याचा प्रयत्न करतोय. वर्सुली प्रीमियर लीग नेहमी वेगळं काहीतरी करण्याचा प्रयत्न करते, त्याचप्रमाणे प्लीज आपण लवकर या इकडे. त्याचप्रमाणे विनंती करतोय कोणीही सामना जिंकून द्या, त्यांचा जो कर्णधार असेल तो लगेच आमच्या कमिटी स्टेजवर यायचा आहे. या ठिकाणी म्हटलं ना सिंगल डबल मी मात्र मारत नाही, माझ्या बॅटमना षटकारच येणार. सोहमचा ब्रँडेड विजयी शॉट षटकार. कम ऑन डीजे.